भुजबळ साहेब, हा प्रश्न तर राहतोच ना की आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये जे तुमच्या मते एक सरकार पूर्णपणे इल्लीगल अशा पद्धतीचं काम करताय की ज्याला कायद्याचा आधार नाहीये, ज्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात जायची तयारी करताय, संविधानाला धरून नसलेलं काम सरकार करताय आणि ओबीसी आरक्षणावरती गदा आणण्याचा प्रयत्न करताय. ओबीसी आरक्षण तुम्हीच म्हणालात की तुमचा डीएनए हर्ट होतोय त्याच्यामध्ये, ओबीसी डीएनए. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेगळी वाट चोखाळायला काय हरकत आहे? जे शिवसेनेचं होतं ते तुम्ही आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात, अनेक गोष्टी केल्या असतील, पण त्याच्यातनं जर ते भटकत असतील तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर काम कसं काय करू शकता? ओबीसी आवाज आज कुठे उचलला जातोय? ज्या पद्धतीने जरांगे पाटील उभे राहिले, मंत्री त्यांना जाऊन भेटले, त्यांनी ताकद दाखवली म्हणून त्यांच्याबरोबर लोक गेले. आता सुद्धा या क्षणाला तुम्हीच दाखवताय. वेगवेगळ्या ठिकाणी ज्यात आंदोलन सुरू आहेत, निवेदन दिली जात आहेत, कागदपत्रांची होळी केली जाते आहे, लोक उपोषणाला बसलेले आहेत. उलट मला सांगावं लागलं की बाबा जे काही शांततेने करा, जाळपोळ काही करू नका आणि फक्त निवेदनं द्या, तरीसुद्धा लोक करतायत. आंदोलन याच्यातूनच उभं याचा राहतं. फटका भाजपला बसेल का? मला आता बिहारच्या निवडणूक आहेत, मी नाही जिल्हा काय- परिषदेच्या निवडणूक आहेत. मला काही बिहारमध्ये जाती जनगणना किती महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे. तुमचे अत्यंत जवळचे उपेंद्र कुशवाहा पण तिकडे एनडीए मध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्हाला साधारण कॉन्टॅक्ट तुमचा चांगला असतो त्या बाबतीमध्ये. पण तर त्याचं काय पुढे होणार ते मी कसं सांगू? माझ्याकडे नाही ज्योतिष. पुढे निवडणुकीमध्ये काय होणार ते विचारेन मी कुणाला तरी ॲस्ट्रॉलॉजरला, पुढे काय होणार. पण तरी पॉलिटिकल अंदाज काय सांगतो? नाही ते मी जास्त अंदाज बिंदाज, मी आज काय आहे त्याच्यावर बोलतो.